नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला लहानपणीची आठवण करून देणारा एक छानसा पदार्थ, शाळेत गेल्यावर नक्की तुम्ही खाल्ला असेल तो पदार्थ मी बनवून दाखवणार आहे. काय करायचं, तुम्हाला जेवढी पाहिजे, म्हणजे मी 1 वाटीच डाळ घेतलेली आहे. 1 वाटी डाळ मी सकाळी उठल्या उठल्या भिजत घातली होती. त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा घालून भिजत ठेवली होती. 1-2 वेळा डाळ धुवून घ्यायची. त्यानंतर सकाळी मी 7 वाजता घातली असेल, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती छान भिजवली डाळ. त्याच्यातलं पाणी काढलेलं तुम्ही बघू शकता, का चाळणीत काढून घ्यायचं आहे. परत धुवून घ्यायची काही गरज नाही. थोडं एक 5 मिनटं त्या चाळणीवर तसंच ठेवायचं. त्यानंतर काय करायचं, आपल्याला कापड घ्यायचं आहे. पांढरं घ्या, कोणतं पण घ्या, कॉटनचं कापड घ्या. आणि त्याच्यावर ही डाळ, पाणी काढलेली डाळ ठेवायची आहे. थोडीशी पसरायची आहे. जास्त वेळ ठेवायची नाही आहे, 5च मिनिट, म्हणजे तुमचं तेल कडेपर्यंत. ओके. त्यानंतर काय करायचं, मी अशी पसरून घेत आहे. पाणी त्याचं पूर्ण निघाल्यानंतर एका साईडनं मी पुसून घेणार आहे डाळीला. म्हणजे पूर्ण खडखडीत वाळवायची नाही आहे, तर फक्त पुसून घ्यायची आहे. तुम्ही बघालच मी एका कोपऱ्याने पुसून घेत आहे. असं थोडं थोडं, म्हणजे इकडच्या अलीकडचं साईड पूर्ण ओली झाली होती, म्हणून पुढच्या साईडला मी डाळ सरकवून घेतलेली आहे. आणि ती छान पुसून घेत आहे. छान पद्धतीनं पुसून घ्यायची आहे. जास्त दाबायची नाही, दाबली तर ती भिजलेली डाळ आहे, तुटू शकते, फुटू शकते. तर नाजूक असा अलगद हाताने पुसायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशी पुसत आहे. तर तुम्हाला समजलंच असेल, ही डाळ भिजवली, पुसली म्हणजे काहीतरी छान करत आहे. तुम्हाला तर मी आत्ता सांगते मी काय बनवत आहे. तर मी बनवत आहे खारी डाळ. आणि ही खारी डाळ लहानपणी सगळ्यांनीच खाल्लेली आहे आणि आत्ता पण सगळेजण खातात. तोंडाला खूप छान चव येते. आणि हल्ली डाळ खूप महाग पण झालेली आहे बरं का. या पद्धतीने तुम्ही घरी करून खावा. तर ठीक आहे. तेल पण कढलेलं आहे, डाळ पुसून झालेली आहे. आणि एकदम असं वाफालेलं तेल पाहिजे, कडक, एकदम कडक तेल पाहिजे, तर चांगली डाळ आपली फुलू शकते. तुम्ही बघू शकता, भिजवल्यावरच डाळ भरपूर फुललेली आहे. आणि आता चांगली आपल्याला करपूस पतोर भाजायची नाही आहे, पण आपल्याला समजतंच कडकडीत झालेली डाळ. तोपर्यंत आपल्याला ती चांगली हलवून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. तर चला, डाळ आता आपण पटपट भाजून घेऊया. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला टिश्यू पेपरवरती काढायची आहे. आणि टिश्यू पेपरमधून पूर्ण तेल ते ॲब्सॉर्ब करून घ्यायचं आहे. दुसरा टिश्यू पेपरनी अशी पुसून, जसं आपण ओली डाळ पुसून काढली तसं त्याचं तेल पण पुसून काढू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग काय, तुमचं जे तुम्हाला मसाला हवा आहे, लाल तिखट टाकू शकता, मीठ टाकू शकता, जिरेपूड, धनेपूड, अजून काय काय तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. मग झाली आपली मस्तपैकी खारी डाळ तयार, जशी दुकानात असते तशीच. आणि मला खूप आनंद झाला, मी दुकानात असते तशीच मी बनवलेली आहे, चवीला सेम तशीच झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी तुमची झाली होती डाळ. मी आता बघा इथं, तुम्ही माझी प्रोसेस बघा. मी सांगून तर माझं सगळं झालेलं आहे. तर चला, माझी सगळी प्रोसेस पूर्ण बारकाईने बघा.